व कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच बँकेचे हितचिंतक, खातेदार मित्रमंडळी आणि आजचे हे सत्कार मूर्ती दिवाकर रामचंद्र आंबेकर. आंबेकर हे 46 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत, रिटायर होत आहेत. त्यासाठी माझे हे मनोगत. आंबेकर यांचा मी भाऊजी खरं तर म्हणताना सारी दुनिया एक तरफ आणि जोरू का भाई, पण खरं सांगू का, आंबेकर हा नातेवाईक म्हणण्यापेक्षा त्याहूनही जिवलग मित्र म्हणूनच मी जास्त मानतो. जिवलग मित्र म्हणूनच मी जास्त मानतो. बँकेची निस्पृहपणे सेवा निश्चितच चांगली त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मी नेहमीच कौतुक करत आलेलो आहे आणि आताही कौतुक करत आहे. माझा अनुभव त्यांच्याविषयीचा आणि संबंध महाराष्ट्र ग्रामीण बँकेविषयीचा निश्चितच चांगला आहे. बँकेचे कामकाज समर्थपणे सांभाळत इतरही म्हणजे आचार्य रामदेव बाबा चे पतंजलीचे योगासनं अध्यासनाने दिलेली, लातूर जिल्हा महामंत्री म्हणून योग शिक्षक म्हणून केलेली कामगिरी त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष पटवित आहे. एक तरी ज्ञानेश्वरीची ओवी अनुभवावी असं जाणकारांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे आंबेकर हे स्वतः त्यांची दैनंदिन जबाबदारी सांभाळून आपल्या इतर अनेक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करताना नेहमीच दिसतात. उदाहरणार्थ सामाजिक सेवा, योगासन तर आहेतच, सहकारी सोसायटीचे फोटोग्राफी, परत मीडियामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये तर खूपच ऍक्टिव्ह असतात. त्यांना प्रत्येकाच्या वाढदिवसाला, प्रत्येकाच्या अॅनिव्हर्सरीला पहिला मेसेज हा दिवाकर आंबेकर यांचा ठरलेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देश विदेशामध्ये त्यांनी भरपूर पर्यटन केलेले आहे. पर्यटनाचा हा छंद त्यांचा खरोखर खूपच चांगला. संपूर्ण युरोप, मलेशिया, सिंगापूर आणि अजून बरेचसे काही त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र जाऊन आलेले आहेतच. पण त्यांनी एकदा माझ्याजवळ मनोदय व्यक्त करून दाखवला होता की मी रिटायर झाल्यानंतर बऱ्याच मंडळींना ना नफा ना तोटा ह्याच्यावरती मी परदेशात आणि इतरत्र पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. हे तर खरं तर अतिशय स्तुत्य असं त्यांचा बाब आहे. तो तडीला न्यावा परमेश्वराने, ही माझी खूप आंतरिक इच्छा आहे. लोकांना विविध ठिकाणी घेऊन जाणे, देशांतर्गत परदेशामध्ये. रिटायर झाल्यानंतर बऱ्याच मंडळींना ना नफा ना तोटा ह्याच्यावरती मी परदेशात आणि इतरत्र पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. हे तर खरं तर अतिशय स्तुत्य असं त्यांचा बाब आहे. तो तडीला न्यावा परमेश्वराने, ही माझी खूप आंतरिक इच्छा आहे. लोकांना विविध ठिकाणी घेऊन जाणे, देशांतर्गत परदेशामध्ये, हे खूपच मोठं काम आहे. आणि त्याहूनही परत ना नफा आणि ना तोटा यावरती कोण सध्या मला सांगा करते. परंतु हा माणसाला इतका उत्साह आहे की ते निश्चित पुढे ते सुद्धा कामगिरी समर्थपणे करणार, त्याच्यामध्ये आपली चमक दाखवणार. त्यापुढे मुख्य छंद म्हणून ते पर्यटनाचा छंदच जास्त जोपासतील आणि खूप एन्जॉय करतील असं मला वाटतं. त्याला मी त्यांच्या भावी आयुष्याला इथून पुढे खरं तर दुसरी सेकंड इनिंग चालू झाली आहे असं म्हणता येईल. ते सेकंड इनिंग मध्ये ते निश्चितच चांगला गौरव म्हणजे चांगली कामगिरी उठवतील आणि सगळ्यांना भरपूर आनंद देतील, आतापर्यंत जसा देत आलेला आहे. त्या प्रसंगी एवढ्या त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबांना अतिशय त्यांचं रिटायरमेंट लाईफ हे अतिशय चांगलं आणि सुखी समृद्धीचे जावो, आरोग्याचे जावो अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
हॅलो काका, यू आर द एव्हरग्रीन पर्सन ऑफ दिस ग्रुप. तुमचे सदैव मार्गदर्शन आमच्या पाठीशी असू द्या. यू आर अ फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अँड अन इन्स्पिरेशन टू अस ऑल. विश यू ऑल द बेस्ट फॉर द सेकंड इनिंग्स ऑफ युअर लाईफ. विश यू हॅपी बर्थडे काका. दिवाकर आंबेकर काका, हॅपी बर्थडे. नॉट काका, इट्स अंकल नाव. विश यू हॅपी बर्थडे आंबेकर अंकल. रिटायरमेंट आहे काका. रिटायरमेंट तर म्हातारे माणसं होतात, तुमच्यासारखे 18 वर्षाचे थोडीच होतात. आणि तुमच्या प्रत्येक फोटोमध्ये आमच्या क्षमा तरुण तुम्हीच दिसता. हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात. तरी आयुष्यात शेवटी आठवणीच शिल्लक राहतात. आज आमचा रॉय अर्थात दिवाकर आंबेकर यांचा निरोप समारंभ. MGB परिवारात एकेकाळी आम्ही पंचप्यारे म्हणून ओळखले जायचो. पण नियतीच्या खेळात 2 प्यादे जीवनपटावरून निघून गेले. रॉयची व माझी मैत्री जवळपास 32 वर्षाची. या कालखंडात सुख दुःखात नेहमीच एकमेकाच्या सोबत राहिलो. या कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभा टाकतात. आम्ही एकमेकाच्या दुःखात सुखात सोबत राहिलेले. आजच्या या प्रसंगी या माझ्या हरफन मौला मित्रास असाच निरोगी, आनंदी व नेहमीच तरुण राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. उद्या तुमचा सेवानिवृत्तीचा दिवस. सेवानिवृत्तीनंतरच्या तुमचं आयुष्य हे आरोग्यपूर्ण, आनंदी आहातच, पण तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. पण कसं जगावं ही जगण्याची कला तुम्हाला अतिशय चांगली अवगत असल्यामुळे तुम्ही आनंदित राहणार आणि आरोग्यपूर्ण राहालच. आणि म्हणूनच तुम्हाला या सेवानिवृत्तीनिमित्त आमच्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो. आणि एक अशी विनंती की तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ते जर जमलं तर तुम्ही लिहू शकता आणि तुमचे अनुभव आम्हाला वाचायला नक्की आवडतील. तर तुम्हाला शुभेच्छा. हा पण दिनांक 31 मे 2020ला रिटायर व्हायला, त्याबद्दल त्याला पण माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. बोलू माझा फार जुना मित्र. सन 1980ला माझी आणि त्याची भेट झाली आणि त्यावेळेसपासून आमची मैत्री सुरू झाली. मैत्रीच्या काही दिवस असंच चालत राहिले. त्याच्यानंतर भारताचा वर्ल्ड कप आला 1983मध्ये. त्या काळात TV चं माध्यम नव्हतं. बोलूकडे रेडिओ होता. आम्ही सर्व मित्र मिळून रेडिओवर कॉमेंट्री ऐकायचो. त्यावेळेस भारतानं वर्ल्ड कप जिंकला. आम्हाला अतिशय खुशी झाली. ते दिवस आठवले की अजूनही मनाला खूप खुशी होती. त्याच्यानंतर मी 1983ला आर्मी जॉईन केली आणि बोलूचं शिक्षण त्यावेळेस चालूच होतं M.Com. काही दिवसानंतर त्यानं बँक जॉईन केली आणि मी आर्मीमध्ये सर्व्हिस करत राहिलो. त्या काही दिवसाच्या पिरियडमध्ये आमची दोघांची कधी भेट अशी कधीतरी चुकून एखाद्या वेळेस झाली. पण आज बोलू निवृत्त होत आहे आणि आता आमची हमेशा करता भेट होईल म्हणून मनाला खूप खुशी पण होत आहे. म्हणून येणाऱ्या पुढील भविष्यात त्याच्या जीवनात त्याला नेहमी करता खुशी मिळो, आनंद मिळो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करून बोलूला शुभेच्छा देतो. हाय बोलू. हॅलो एव्हरीबडी, मी संग्राम राठोड. मी दिवाकरचा बालपणापासूनचा मित्र
दिवाकर आणि माझी 1969 म्हणजे आज जवळपास 52 वर्षाचा सहवास आहे. इतक्या वर्षाच्या मैत्रीचा अनगिनत आठवणीचा थोडक्यात उजाळा देणे शक्य होणार नाही असं मला वाटतंय. शिक्षणासाठी मी नांदेड हाऊसिंग सोसायटी येथे होतो. दिवाकरच्या घरची सर्व मंडळी म्हणजे त्याची आई, वडील, आजी, 3 भाऊ, 3 बहिणी आणि त्याची बहीण, त्यांच्या घरातील सर्व मंडळी मला त्यांच्या घरचाच एक मेंबर समजायचा. दिवाकर तर मला सोबतच घेऊन राहायचा. आम्ही 4थी पासून ते कॉलेजचे शिक्षण एकत्रच केलं, एकत्रच शाळेला दांडी मारली, एकत्रच पिक्चर, पहिल्या दिवशी पहिला शो आम्ही दोघांनी एकत्रच पाहिले. शालेय शिक्षण, कॉलेजचे शिक्षणाच्या काळात अनेक नवनवीन मित्र भेटले. शिक्षण संपले त्यानंतर ते वेगवेगळ्या मार्गाने गेले. साधारण 77-78 ला शिवाजी जाधव आणि 1980ला अविनाश पांडे यांची मैत्री झाली. ते आज तागायत मैत्री जोडले गेलेले आहेत. दिवाकरची आणि अरुणा वहिनीचा विवाह हा एक नातेवाईकामध्येच प्रेमविवाह. घरच्यांचा विरोध होता, घरातून फक्त एका व्यक्तीचा पाठिंबा होता. दिवाकर म्हणजे भन्नाट व्यक्तिमत्व, अरुणा वहिनी म्हणजे माऊली. म्हणूनच आज अरुणा वहिनी आणि दिवाकरचा संसार, त्यांचं कुटुंब एक नजरेत भरण्यासारखं आहे. दिवाकर एक रसिक आहे. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पूर्वीपासूनच आवड. बऱ्याच ठिकाणी फिरूनही आला आहे. नवनवीन मित्रत्व करणे, मित्राला सहकार्य करणे त्यांच्या अंतर्गत अंगाअंगात भिनलेलं आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे. आज शेवटी 31 मेला त्याचं रिटायरमेंट आहे. दिव्या, माझ्या मित्रा, दिनांक 31/5 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेस. तुझ्या सेवानिवृत्तीनंतरचा पुढील आयुष्यात आनंदी, आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. योगायोगाने अमरदीप आणि मिस्टर अँड मिस्टर अमरदीप यांचा आज लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मी या जोडप्याला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. असं बरंच काही अजून सांगण्यासारखं आहे, पण आता सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये थोडे सहभाग राहतो. त्याच्यामुळे मी आता इथे थांबतो आणि सर्वांना माझा नमस्कार. माझा बालपणीचा मित्र बोलू हा बँकेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यालासुद्धा सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा. माझ्या मित्राबद्दल बोलायचं म्हणजे बेलूला ज्यावेळेस मराठवाडा ग्रामीण बँक चांदोळा या गावी ऑर्डर मिळाली. चांदोळा हा एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये जाण्यासाठी तो उत्सुक नव्हता. खेडेगावामध्ये काम कसं करावं काय नाही असं त्याला वाटत होतं. त्यासाठी तो म्हणत होता मी स्टेट बँकेत किंवा स्टेट बँकमध्येच जॉईन होईल असं त्याची मनापासून इच्छा होती. पण मी म्हणलं बाबा जी बँक आहे जी आपल्याला सुवर्णसंधी आलेली आहे, जी आली ती सुवर्णसंधी आपण घ्यायची आणि जॉईन व्हायचं आणि नंतर मग आपण आपल्या परीनं स्टडी करत स्टेट बँकसुद्धा देता येते. म्हणून मी त्याला अशाच्या समजून सांगितलं बाबा. आणि माझी ड्युटीसुद्धा खेड्यामध्येच होती. मी त्याला म्हणलं की बाबा खेडा काय शहरा काय कुठे ड्युटी करायची, 2 वर्ष ड्युटी करायची, नंतर आपण ट्रान्सफर करून आपल्या गावी किंवा सिटीमध्ये येऊ शकतो असं त्याला मी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याने सुद्धा ऐकलं आणि आज तो नंतर सिटीमध्ये आणि चांगल्या पुण्याच्या शहरामधून रिटायरमेंट होत आहे. त्याच्याबद्दल त्याला खूप 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 हार्दिक शुभेच्छा. त्याचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आयुष्य आरोग्यवर्धक आणि भरभराटी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिवाकर बलू हा माझा लहानपणाचा मित्र आहे आणि माझी जवळपास आयुष्यातला पहिला मित्र असा आहे जेणेकरून तो माझ्या सर्व अडचणी आणि माझ्या शिक्षणाबद्दल पूर्ण मदत केलेला व्यक्ती आहे आणि तो आयुष्यात माझा सर्वात बेस्ट फ्रेंड आहे आणि प्रत्येक क्षणाला मला त्याने मदत केलेली आहे. आणि तो कसा आहे काय नाही ते तुला पण माहीतच आहे. पण गेल्या वर्षी कोकणामध्ये आम्ही आलो, 8-10 दिवस एन्जॉय केला मस्तपैकी. त्यांना आमची पूर्ण सोय केली सर्व आहे आणि
त्याला माझ्यातर्फे निवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे आणि तुला तुझ्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. माझा आवडता काका आज बँकेच्या सेवेतनं रिटायरमेंट घेत आहे. मला तो लहानपणापासून खूप आवडीचा आहे. त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे लहानपणापासून. आम्ही लहानपणी दिवाळीच्या पिरियड मध्ये किल्ले वगैरे बनवत होतो. मार्केटमध्ये जाताना पण तो मला सोबत घेऊन जात होता. आम्ही लहानपणी सिनेमा वगैरे जे पाहण्याची जी काही थोडी बहुत आवड झालेली आहे ती काकासोबतच झालेली आहे, रुजल्या गेलेली आहे. मला त्या मानाने कमीच सिनेमाची आवड आहे, पण बोलू काकाला खूप आवड आहे. तसेच त्यांनी लातूरला असताना योगा वगैरे जे आहे त्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि ते योगाचं काम तो आज पण करतोय. लातूरला असताना पण आम्ही आवडीने त्याच्याकडे जात होतो, राहत होतो. तसंच आता पुण्यामध्ये पण असताना आम्ही त्याच्याकडे जातो, राहतो. म्हणजे तो काका असा वाटतच नाही, तो भाऊ किंवा मित्र म्हणूनच जास्त जवळचा वाटतो. आणि त्याच्या आता जे रिटायरमेंट लाईफ करता किंवा तो जो काही सामाजिक कार्य करतो त्याच्याकरता त्याला खूप खूप शुभेच्छा. बलू हा बलू नसतो, त्याचं नाव दिवाकर आहे. आम्ही त्याला लाडाने बलू म्हणतो. बलू जेव्हा सर्व्हिसला जायचं त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं, मीच होते. त्याचे आई वडील अहमदपूरला गेले, तर मीच त्याला हजर होण्यासाठी सगळं करून दिली तयारी. 2-3 दिवसाचा डबा वगैरे. आज पण त्याला आशीर्वाद देण्यासाठी शेवटच्या दिवस आशीर्वाद द्यायसाठी रिटायरमेंट झाल्यानं तरी आशीर्वाद द्यायसाठी आहे ते. आणि त्याला त्याचे रिटायरमेंटचे दिवस सुखाचे जाओ, आनंदाचे जाओ. आता खूप छान आहे. आम्हाला त्यांच्या अॅनिव्हर्सरी आणि तुम्ही रिटायर होतात, त्यांचं आयुष्य सुरुवात होती, तुम्ही आराम करा. तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे काका, तेव्हा तुम्ही वर्षभर फिरून घ्या. आपण हे सेलिब्रेशन पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात करू, कोरोनामुळे आपल्याला करता आलं नाही यावर्षी. शुभेच्छा काका तुम्हाला खूप खूप. हॅपी रिटायरमेंट काका. हॅलो. आईचा सर्वात लाडका बालू आज 60व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज आर्थिक क्षेत्रातून सेवानिवृत्तीच्या वाट्यावर आहे. मी 1965 पासून घरातून अलिप्त राहून, परंतु हा शेवटपर्यंत घराची व कुटुंबाची काळजी घेणारा अविभाज्य अंग होता आहे. आंबेडकर घराण्याच्या अस्वस्थाच्या आद्यफांदीवरील हे शेंडेफळ आहे. आंबेडकरातील ज्येष्ठ व कनिष्ठांना लाडका असणारा, हवाहवासा वाटणारा, मित्रांना अति जवळचा वाटणारा, नातेवाईकांना आपलाच असे गृहीत धरून वागणारे, सहकार्यांना सर्वात सोयीचा व वेळेवर मदत करणारा, गल्ली सोसायटीतील कार्यांना मदतीचा हात देणारा, घरातील सखा असा हा दिवाकर आंबेडकर आज तिसऱ्या आश्रमात पदार्पण करीत आहे. घरातील गल्लीतील गणपती उत्सवापासून ते दुःखद प्रसंगापर्यंत निर्हृतपणे निस्वार्थीपणे पुढे अंग झोकून काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. राग, लोभ, मोह, मत्सर, गर्व, द्वेष यापासून अलिप्त राहणारा कार्यमग्न हा खरोखर स्थितप्रज्ञ आहे. परंतु 60 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी त्याच्या आयुष्यात स्थित्यंतरे झाली, परंतु सर्वांना हसमुख राहून सामोरे जाणारा फार कर्मकठीण काळ असते, परंतु हा यशस्वीपणे संयम राखून सगळ्या गोष्टींना सामोरं जातो व कर्माला अकर्म करणारा हा खरा कर्मयोगी आहे.
घराण्यातील प्रामाणिकपणा, सचोटी, प्रेम आणि ज्येष्ठांचा आदर जपणारा जणू हा आजकालचा अभिमन्यूच. आम्हा वडिलांच्या शुभेच्छा व आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत याबद्दल मुळी शंका नको. त्या व्यक्तिमत्व जपले ही घरातील सर्वांची जबाबदारी. काळजी घ्या. आज 30 मे 2020 दुपारचे 2 वाजता आहेत आणि आज दिवाकर उर्फ बलू रिटायर होतो आहे. दिवाकरचा बलू करण्यामध्ये माझा हातभार खूप मोठा लागलेला आहे. कारण तो जरी भाऊ असला तरी मित्राप्रमाणे तो आम्ही दोघंजण एकमेकाशी वागायचो. इतकं की लहानपणी त्यानं मला हट्ट धरला होता की सिनेमा दाखवा. मी त्याला फक्त पैसे नसल्यामुळं पोस्टर दाखवून आणले होते. पण आज परिस्थिती अशी आहे की पिक्चर पाहायचा असेल तर मोठ्या पडद्यावर मला त्याच्या घरी जाऊन पाहावा लागतो. तर असा हा बलू रिटायर होते, त्याची मी खूप वाट पाहतो आहे. कारण की भ्रमंती म्हणण्यापेक्षा भटकण्यासाठी मला कोणतरी साथीदार पाहिजे होता आणि तो आता मला मिळालेला आहे. फक्त आता हे लॉकडाऊनचा काळ, नुसता लॉकडाऊन संपून चालणार नाही तर कोरोनाचा काळ संपण्याची मी वाट पाहतोय. तसा बोलू सगळ्या जबाबदाऱ्यातून निवृत्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्याची खूप मदत होईल असं मला वाटतं या कार्यासाठी. त्याला आणि त्याच्या परिवाराला पूर्णपणे शुभेच्छा. धन्यवाद. ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. तुला आधी औक्षवण करते आणि माझे मनोगत व्यक्त करते. हल्ली सर्वजण दैनंदिन कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप आणि फोन याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि परस्पर अशा आमोरासमोरच्या भेटी खूप दुर्लभ झालेल्या आहेत. त्यामुळे आता आपण ह्या व्हॉट्सअपद्वारेच माझे मनोगत मी व्यक्त करत आहे. आमचा सर्वात धाकटा बंधू लाडका दिवाकर आंबेकर उर्फ बालू, आम्ही त्याला सर्वजण लाडाने बालू म्हणायचो. आमचे वडील काका हे खूप कडक शिस्तीचे होते आणि त्यांचा वचकही खूप होता. बाहेर गेटवर नुसता आवाज जरी ऐकला तरी आम्ही भावंड म्हणजे मी आणि तो पुस्तकं हातात घेऊन बसायचो. एवढ्या शिस्तीच्या ह्याच्यातनं सुद्धा तो इतका खोडकर आणि खेळकर होता की हा मित्रांच्या घोळक्यात असायचा, खूप खेळायचा. क्रिकेट तर हा त्याचा आवडीचा छंद होता. आंब्याची झाडं होती भरपूर, आंब्याच्या झाडाखाली जाऊन अभ्यासाच्या नावाने क्रिकेट खेळत बसायचा. आणि मग घरी आलं की मग गपचूप मागच्या दाराने यायचं आणि मग पुस्तक घेऊन हातात बसायचा. हा असा इतका खोडकर होता. पण माझी मैत्रीण, जीवाभावाची मैत्रीण अरुणा ही त्याची सहधर्मचारिणी झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र सकारात्मक बदल झाला. ती त्याच्या जीवनात आल्यामुळे त्याच्यामध्ये खूप बदल झाला आणि त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अगदी लीलया पार केल्या. घरामध्ये आमच्या त्याच्या वृद्ध आई होती. ते आईची सेवा तर त्यांनी एवढी केली की मी शब्दात पण वर्णन करू शकत नाही. तुझ्या आयुष्यासाठी आता याच्यामध्ये जे स्वप्न किंवा तुझ्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या तू पूर्ण कराव्यात अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि त्या तू पूर्ण करणारच. तुझं जे हसत खेळत जे हास्य आहे हे असंच वृद्धिंगत राहू दे आणि हसत खेळत दिसू दे. तुझे कौटुंबिक जीवन सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जाऊ हीच योगेश्वरी चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रिटायरमेंटच्या पण खूप शुभेच्छा.
खरं तर हा खूप छान योगायोग झाला होता की तुमची रिटायरमेंट, नेक्स्ट डे तुमचा बर्थडे आणि माझ्या आणि अर्चनाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. त्यामुळे हा आपण सगळ्यांनी असं ठरवलं होतं खरं तर की आपण मोठा करायचा आणि सर्वांना बोलवायचं. पण ह्या आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमुळे, लॉकडाऊनमुळे हे काही शक्य नाही झालं. त्यामुळे आता आपण ह्या सगळ्या वेगळ्या पद्धतीने थोडासा सेलिब्रेट करायचा प्रयत्न केला. आणि तुमच्या मित्रमंडळींपैकी किंवा तुमचे जे कोणी आप्तेष्ट रिलेटिव्ज आहेत त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हा मी एक छोटासा प्रयत्न केला. आणि आता बँकेच्या तुमच्या ह्या 36 वर्षाच्या सर्व्हिसनंतर तुम्हाला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की तुम्हाला घरी बसवणं थोडंसं अवघड आहे, कारण एकतर तुमची नोकरी, त्याबद्दलचं तुमचं पॅशन, त्यासोबतच तुम्हाला आता ह्या परिस्थितीमुळे फिरायला जायला किंवा कुठे जे काही तुम्ही आत्ता जे बुकिंग केलेली होती तीच ऑलरेडी तुमची कॅन्सल्स होत आहेत तिकीट, त्यामुळे थोडंसं अवघड जाईल. पण सध्या तरी ह्या लॉकडाऊनमुळे का असेना पण आपण सर्व एकत्र आहेत, घरात आहेत, म्हणजे कामं घरून चालू आहेत, वर्क फ्रॉम होम चालू आहे अर्चनाचं, भैयाचं. सो आपण सर्व एकत्र असल्यामुळे हा वेळ फार फास्ट निघून जाईल आणि सर्व बाहेरची परिस्थिती नॉर्मल झाल्याच्यानंतर तुमचं जे काही प्लॅन्स होते ते आपण परत स्केड्यूल करूयात आणि आपण परत सगळे तिकीट काढूयात आणि सर्व झालंच तर सोबतच जाऊयात सगळे फिरायला सगळीकडे. आणि तुमच्या ह्या 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे काही तुमच्या बँकेतले जे कोणी तुमची मित्रमंडळी जी झाली, ज्यांच्याबद्दल तुम्ही सांगता मला लहानपणापासूनची तुमचे बाकीचे मित्र असू द्या, ह्या सर्व लोकांना जेव्हा मी कधी भेटतो तेव्हा ह्या सर्वांकडून मला हेच ऐकायला मिळतं की तुझे वडील सगळ्यांना फार आपलेसं करतात, सगळ्यांमध्ये फार मिसळतात. ही मला खूप तुमची आवडती गोष्ट आहे तुमच्याबद्दलची आणि मला खूप वाटतं की ती गोष्ट आत्मसात करावी आणि मी तसा प्रयत्नही करतो. तसं मला फारसं कधी मनोगत व्यक्त करायला वगैरे कधी जमलं नाही, पण मी नक्की प्रयत्न करेल इथून पुढे. मे बी माझा तो स्वभाव किंवा काय माहिती नाही, कारण तुम्ही तर माझ्यासोबत लहानपणापासून जसं मला कळतं तसं खूप फ्रेंडली राहिलात, खूप मनमोकळेप्रमाणे माझ्याशी बोलतात तुम्ही. मी मोकळं व्हावं, काही मला जर टेन्शन्स असतील, माझ्या बिझनेस रिलेटेड मला काही प्रॉब्लेम्स असतील तर मी ते तुम्हाला शेअर करावे असं तुमचं खूप मत असतं. त्यामुळे ते मोकळं होतं मन आणि त्यामध्ये तुम्ही मला बरीच हेल्प केली, करतायत. त्याबद्दल म्हणजे मला जिथे मी कुठे अडलो, जिथे मला काही सुचत नाही, तेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट बोलतो आणि ते मला बरंच रिलीफ वाटतं, कारण तुम्ही मला तो कधी प्रॉब्लेम राहूच दिला नाही, तुम्ही मला त्या प्रॉब्लेममध्ये कधी अडकू दिलं नाही कुठल्याच. तुम्ही सगळ्या प्रकारे मला खूप जास्ती हेल्प केलेली आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे लहानपणापासूनच्या ज्या काही मला गोष्टी आठवतात तर मला असं जेव्हा केव्हा मी म्हणजे तुमच्याबद्दल विचार केला तेव्हा मला असं वाटायचं की खूप म्हणजे घरातलं सगळं वातावरण तुम्ही एवढे हसत खेळत असता, त्यामुळे खूप छान राहिलेलं आहे आणि हे असंच वातावरण पुढेही राहील आणि त्यासाठी आम्ही सगळे खूप प्रयत्न करूयात. आणि जे तुम्हाला खूप दिवसांपासूनची एक तक्रार आहे माझ्याबद्दलची, ते म्हणजे की मी सकाळी लवकर उठत नाही, तर तो बदल मी नक्की करायचा प्रयत्न करेल आणि सकाळी लवकर उठून एक्सरसाइज नक्की चालू करेल. हॅलो पप्पा, तुमच्याबद्दल बोलायचं आणि कुठून सुरुवात करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण जर थोडक्यात सांगायचं झालं तुमच्याबद्दल काही, तर जन्मल्यापासूनचं तर मला काही आठवत नाही, पण मला जेव्हापासून गोष्टी कळतात, आठवतात, जेव्हापासून मला गॉगल घेण्याचा नाद असायचा तेव्हापासूनच्या तरी गोष्टी आठवतात. किंवा पहिली सायकल घेण्याची, किंवा 3 चाकी सायकल किती झाल्या माझ्या, 2 चाकी किती झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक
गोष्टीमधला सपोर्ट मला जो तुम्ही केला. जेव्हा मी 4th होतो, 4थीमध्ये असताना मला तुम्ही BSA-SLRची सायकल घेतली होती. तिची स्कूलमध्ये शाळेत कोणाकडेच नव्हती आणि त्याच्यावरती मी तुमच्या मागे लागून गॉगल घेतला होता आणि गॉगल घालून जायचं. हा एक एक्सपिरियन्स आहे. बट असे जे काही शाळेमध्ये असताना तुम्ही मला कोणत्या गोष्टीसाठी सपोर्ट केलेला. 7वीमध्ये मी बाईक शिकलो, त्याबद्दलचा तुमचा सपोर्ट. भले तेव्हा खूप मार खाल्ला, बट शेवटी तो सपोर्टच होता. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने तुमचा हॅपी गो लकी नेचरमुळे जो मला प्रोत्साहन किंवा सपोर्ट मिळत असायचा, ज्याच्यामध्ये मी 10वी नंतर क्रिकेट खेळायला चालू केलं एकदम प्रोफेशनली. तुम्हाला वाटलं की मी क्रिकेटर होईल, तर त्यालासुद्धा तुम्ही इतकं प्रोत्साहन देऊन मला पुण्याला पाठवलं, जेव्हा की मम्मा आणि आजी फार काही फेवरमध्ये नव्हत्या त्याच्या. पण तरी तुम्ही मला सपोर्ट केला. मी इकडे आलो, 6-8 महिने इथे थांबलो, पण काही त्यामध्ये फार काही होत नव्हतं म्हणून मी परत आलो. परत येऊन मग तिथे मी पुन्हा 12thला ॲडमिशन घेतलं. मग मी तेव्हा पॅरलली म्हटलं की मी ते करत असताना लातूरला तो जो कोर्स आला होता एरोनॉटिक्सचा, त्यासाठी मी परत तुम्हाला बोललो, तर तुम्ही मला परत पुण्याला पाठवलं. त्यातही पुन्हा मी फेल झालो. तरी तुम्ही त्याबद्दल मला कधीही फार असं कोणत्या गोष्टीबद्दल डिमॉरलाइज केलं नाही. त्यानंतर मी परत हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या कोर्ससाठी तिथे लातूरमध्ये तो गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचा कोर्स केला. त्यानंतर मी औरंगाबादला जायचं म्हटलं तरी तुम्ही मला तिसऱ्यांदा पुन्हा बाहेर जाण्यासाठी सपोर्ट केला, जेव्हा की आधीच्या दोन्ही वेळ तुम्ही काही फार असं काही ग्रेट करून दाखवलेलं नव्हतं, पण तरी तुम्ही थोडा विश्वास दाखवला माझ्यामध्ये. आणि त्यानंतर मी परत पुण्याला आलो. असे हे जे प्रत्येक वेळेसचा जो तुमचा सपोर्ट राहिलेला आहे, त्या बॅकबोनमुळे मला असं वाटतं की आज मी जिथे आहे, जे काही करतोय, त्यामध्ये तुमचा जो सपोर्ट आहे आणि जे प्रत्येक वेळेसचं मार्गदर्शन आणि एक पॉझिटिव्ह त्या गोष्टीमध्ये तुमचे जे सजेशन्स असतात किंवा काही मी करत असेल तरी त्या गोष्टीमध्ये मी माझ्यावरती जो तुम्ही कॉन्फिडन्स दाखवता, त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीचं इतकं कौतुक वाटत असतं की. आणि तुम्ही फक्त ह्याच गोष्टी नाही तर स्वतःच्या गोष्टींमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने गोष्टींकडे बघता आणि जो तुमचा ॲटिट्यूड असतो, त्याच्यामुळे तुम्हाला कोणीही असं हॅपी गो लकी याशिवाय दुसरं काहीही हे असं उपमा देण्यासारखं दुसरा मला कोणता शब्द सुचत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आत्ता तुम्ही रिटायर वगैरे होत नाही आहेत, फक्त एका रोलमधून दुसऱ्या रोलमध्ये येत आहेत, जो तुम्हाला नेहमीसाठी हवा होता की तुम्हाला फुल टाईम काहीतरी ट्रॅव्हलिंगसाठी करायचं आहे. तर त्यासाठी मी तर माझ्या साईडने जे काही असेल ते नेहमी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी हेल्प आणि सपोर्ट करत राहील. सो ऑल द बेस्ट for second inning or first inning of second role, I would say. All the best. बाबा, खरं तर मला खूप छान वाटतं, कारण तुम्हाला बाबा म्हणणारी मी एकटीच आहे. ॲक्च्युली मला खूप लहानपणापासून असं वाटायचं की मी माझ्या पप्पांना बाबा म्हणावं, पण एक सवय लागून गेली आणि खूप मी प्रयत्न पण केला त्यांना म्हणायचं. सो माझी ती इच्छा अर्धवट राहिली होती, जी लग्न झाल्यानंतर तुमच्यामुळे मला माझी पूर्ण झाली आता ती इच्छा. आणि तुम्ही खूप म्हणजे जेवढं मी ऐकते बाकीच्यांकडून, तुम्ही एक खूप उत्तम मुलगा होतात, एक खूप मी बघतीये जो एक उत्तम पती आहात, खूप मस्त बाबा आहात, म्हणजे ह्या दोघांचे पप्पा आहात. आणि माझे बाबा म्हणजे मी मला सासरे असं कधी माझ्या डोक्यात इमेजेस आहे. मला लग्नाच्या आधी असं वाटायचं की म्हणजे सासरे म्हणजे असं एकदम, कारण मी माझ्या आजोबांना बघितलं आहे, आई किती घाबरायची.
सो माझ्या मनात एक अशी इमेज तयार होती सासरे ह्याच्याबद्दल की खूप स्ट्रिक्ट एकदम, असं सतत दबावाखाली राहायचं वगैरे, तशी इमेज होती. पण तुम्ही अगदीच एकदम त्याच्या अपोजिटच आहात. मला म्हणजे माझी पूर्ण इमेज अगदी इकडच्या टोकावरून तिकडच्या टोकाला गेली आहे. कारण तुम्ही खरंच म्हणजे मी इतका हसतमुख माणूस आजपर्यंत बघितलाच नाही की कुठलाही प्रसंगी कुठल्याही क्षणी तुम्ही कायम हसत असता. आणि मला तुमची क्वालिटी खूप आवडते. मला तुमच्या खूप आवडणाऱ्या गोष्टींपैकी ही एक. अजून ज्या आवडतात त्या मी तुम्हाला सांगते की एकतर मला तुमचं खूप आवडतं ते म्हणजे की कुठलाही प्रसंग असू दे, सुख असू दे, दुःख असू दे, तितक्याच पॉझिटिव्हली ती गोष्ट घ्यायची आणि हसतमुखाने सामोरं जायचं. कारण आता आपण 1 वर्ष एकत्र राहिलो, इथून पुढचे खूप सारे वर्ष येणार आहेत, पण ह्याच्यात मी सुख असणारे प्रसंग पण पाहिले आणि दुःख असणारे पण पाहिले. पण प्रत्येक प्रसंगात तुमचा जो ॲटिट्यूड होता पॉझिटिव्ह, खूप शिकण्यासारखी ही गोष्ट. अवघड आहे कारण तुम्ही म्हणालात तसं की दुःख रवंथ करत बसतो, सुख असणाऱ्या गोष्टी फोकसमध्ये येत नाहीत. पण तुमचं उलटं आहे, तुम्ही पॉझिटिव्ह जास्त गोळा करता आणि निगेटिव्हला पण कसं पॉझिटिव्ह कन्वर्ट करता येईल ह्याकडे जास्त लक्ष देता. सो ते एक मला तुमचं खूप आवडतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या काळातले जरी असला, तुम्ही म्हणाले आज मी त्या काळातला आहे, पण त्या काळातले जरी असला तरी तुम्ही आमच्या पण पुढे गेलेले आहात असं मला वाटतं. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी असू देत, नवीन गोष्टी असू देत, नवीन डिव्हायसेस असू देत, सगळं तुम्हाला शिकण्याची तुमच्यामध्ये तयारी असते, सगळं जाणून घ्यायची तयारी असते. सोशल मीडिया असू देत, कुठलं ॲप असू देत, जे नवीन कुठलं काही डिव्हाइस येऊ देत, तुम्हाला ते हवं असतं आणि तुम्ही ते तितक्याच काय म्हणतात त्याला, चौकस वृत्तीने त्याचं सगळं जाणून घेऊन आजच्या पिढीप्रमाणे वागता. सो ते मला खूप आवडतं तुमचं. आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं की अरे बापरे, आपण यंग असून सुद्धा आपल्याला असं का नाही वाटत. सो हे खूप छान आहे, खूप मस्त गोष्ट आहे. तुमच्यातली एक खूप आवडणारी क्वालिटी आहे मला. आणि हॅपी गो लकी भाऊजी म्हणाले तसं खरंच म्हणजे हा ॲटिट्यूड सगळ्यांकडे नसतो, जो तुमच्याकडे आहे हे गॉड गिफ्ट आहे असं मला वाटतं. की सगळ्या प्रसंगांना हसतमुखाने सामोरं जाणं आणि तुम्ही कायम असेच राहा हसतमुख आणि खूप हेल्दी राहा. तुम्ही सेवानिवृत्त होताय खरं, तिकडे आज एकदम इमोशनल वातावरण होतं, पण मला खूप छान वाटत होतं कारण आता तुम्ही घरी असणार आहात कायम. सो आम्ही तर एकदम हॅपी आहे कारण आता तुम्ही 24 तास घरी असाल, आमच्यासमोर असाल. सो आपल्याला खूप गोष्टी एकत्र करता येईल. लॉकडाऊनमुळे आम्ही सगळे घरी आहोत. सो आपण हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे तो एकदम मेमोरेबल बनवूयात. आणि सो तुम्ही आता आमच्यासोबत फुल टाईम असणार आहात. सो आम्ही खूप खुश आहोत. आणि हो, ट्रॅव्हलिंग लॉकडाऊन संपल्यावरती मीच आईंना म्हणेल की आता संपलं आहे लॉकडाऊन, सो प्लीज बाबांना बाहेर जायची परवानगी द्या. आम्ही बुकिंग करून देणार आहोत तुम्हाला. तुम्ही फक्त आपण लिस्टच करूयात. आपण जे काय आत्ता राहिलं आहे ते सगळे बुकिंग्स आणि सगळे जे तुम्हाला भारत भ्रमण करायचं आहे, फक्त भारत नाही जग पूर्ण फिरून यायचं आहे, ते सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत. आम्ही कायम तुमच्यासोबत आहोतच. आणि तुम्हाला इथून पुढच्या आत्ता तर खूप खडतर काही गोष्टी आल्या असतील, पण इथून पुढे आम्हाला जितकं होईल तितकं आम्ही तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे आणि आपण छान राहूयात एकदम मस्त. तर तुम्हाला इथून पुढच्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद सतत आमच्यासोबत असू देत. आहेत ते, पण आम्हाला खूप गरज आहे त्याची. सो ते असू देत आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. बाय. आज तुमचा वाढदिवस आणि रिटायरमेंट दोन्ही पण,
त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक शुभेच्छा. आज तुमच्या रिटायरमेंटचा पहिला दिवस. आज आपण बँकेत पण सेंडअपसाठी गेलो. तिथे पण सगळ्या लोकांनी तुमच्याबद्दल बोलले, मॅनेजर साहेब बोलले, सगळे बोलले. मला पण बोलायची इच्छा होती, पण मला खूप भरभरून आलं तिथे आणि मला नाही बोलता आलं. पाहता पाहता नोकरीचे तुमचे 36 वर्ष संपली. 36 वर्ष तुम्ही नोकरी केली. नोकरीचा पहिला दिवस आणि नोकरीचा शेवटचा दिवस यामध्ये खूप फरक असतो. नोकरीचा पहिला दिवस हा जॉईनिंग दिवस असतो. त्या दिवशी नवी उमेद असते, नवीन स्वप्न असतात आणि रिटायरमेंटचा दिवस म्हणजे ते सगळं पार करून आपण इथंपर्यंत येऊन पोचलेलो असतो. त्यामध्ये कितीतरी खडतर मार्ग आलेले असतात, किती खाचकळगे आलेले असतात, कितीतरी स्थित्यंतरं झालेली असतात. तसंच तुमच्या नोकरीचा मला आज जेव्हा रिटायर झाला तेव्हा सगळा पूर्ण नोकरीचा काळ आठवला. तुमची नोकरी अगदी सुरुवातीची चांदोळेला होती, आपण तेव्हा लातूरला होतो. पण तेव्हा पण तुमची किती ओढाताण, जाणं येणं, नोकरीचं धावपळ किती करणं, त्यामध्ये किती सगळ्या गोष्टींचं म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं हे करून तरी तुम्ही त्या गोष्टींचा कधी अवडंबर नाही केला की मला एवढं लांबला जावं लागतं किंवा मला एवढं हे करावं लागतं. अगदी हसत मुखाने सगळं तुम्ही हे करत होतात. अच्छा तेव्हा तुमच्या नोकरीचे आता 36 वर्ष पूर्ण झाले, त्यातले 34 वर्ष तर मी तुमच्यासोबत आहे. 34 वर्षाचा काळ हे मला अजूनही वाटत नाही की बापरे आपण 34 वर्ष एकत्र राहिलो, असं नाही वाटत. ह्या 34 वर्षामध्ये तुम्ही भरपूर आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवर मात केली, चांगल्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले, खूप स्ट्रगल केलं. शून्यातून आपण हे सगळं निर्माण केलं. मुलांच्यामध्ये एवढे सगळे मुलांना शिकवणं हे करणं हे एक गोष्ट नसते, हे खूप असतं. पण त्याच्यातूनही तुमची ही नोकरी आपण तुमचे 36 वर्ष नोकरी झाली, त्यातले तुमचे फार तर 9-10 वर्ष लातूरमध्ये गेली. पण बाकीचे जवळजवळ 25-26 वर्ष हे तुमचे लातूर जिल्ह्याच्या बाहेरच तुम्ही हे बाकीचा नोकरीचा कालावधी तुमचा गेला. त्यामुळे आणि मी लातूरला असल्यामुळे आपण सगळे एकत्र असल्यामुळे मामी आपल्याजवळ असल्यामुळे आपण घर हलवण्याचा प्रश्नच नाही, कारण माझा जॉब तिथे असल्यामुळे. पण हेडक्वार्टर आपलं हे लातूरच राहिलं. तुम्ही एवढे 25-26 वर्ष जॉब केला, हा लातूरमधून अपडाऊन करूनच केला. पण कधीच तुम्ही त्याच्यात असं मला खूप त्रास होतोय, मला खूप हेडॅक होतोय किंवा असं काहीही केलं नाही. त्यातून पण आईची सेवा तेवढीच केली, मुलांचे लाड तेवढेच केले, माझेही लाड केले, माझेही हट्ट पुरवले. कधीच कुठल्या गोष्टीवर तुम्ही राग नाही केला, कधीच कुठल्या गोष्टीसाठी चिडचिड नाही केली. प्रत्येक गोष्ट हसत खेळत, प्रत्येक गोष्टीला हसत सामोरं जाणं. कधी माझ्या नोकरीतून मी शाळेतून आल्यावर चिडचिड केली, काही तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही त्याच्यावर पण पॉझिटिव्हली घेऊन नाही ते असं असतं, नोकरी म्हटल्यावर हे होतच असतं, त्याच्यात नाही एवढं मनाला लावून घ्यायचं, त्याच्यात नाही असं करायचं, हे तुम्ही सांगूनच मला पण त्याच्यातून बाहेर काढलं. आणि तुमच्यामुळे मी पण खूप म्हणजे माझे पण विचार मी तुमच्याबरोबर बरेचसे बदलले. तुमच्यासारखं एवढं हसत खेळत राहणं किंवा प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेणं हे नाही मला जमलं. पण तुमच्यामध्ये तो गुण खूप घेण्यासारखा आहे. तो गुण सर्वांमध्ये नसतो. मुलांचे पण लाड खूप केले तुम्ही. प्रत्येक गोष्ट मुलांना पाहिजे म्हटले की हो आपण घेऊ सगळं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाहीत, पण ते तुम्ही तुमच्याकडून खूप जेवढं कुटुंबाला भरभरून प्रेम दिलं सगळ्यांमध्ये तुम्ही. म्हणजे तुमचं कसं आहे, लहान असो मध्यमवर्गीय असो वयस्कर असो सगळ्यांशी तुम्ही सांभाळून घेता. आता पुण्यात पण येऊन आपण आता इथे होऊन आपल्याला किती 4 ते 5 वर्ष झाली, तेवढ्यात तुम्ही आपल्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत तुम्ही. आणि आपण इथं आल्यानंतर 1 वर्षातच तुम्हाला सोसायटीचे ॲज अ कोषाध्यक्ष म्हणून तुम्हाला पद दिलं आणि सगळे तुम्हाला काका काका करून प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारतात, प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून म्हणजे समजून घेतात, करून घेतात. आता कालच पाहिलं, काल तुमचा रिटायरमेंटचा सेंडअपचा कार्यक्रम होता, तर किती सगळ्यांचं लॉकडाऊन आहे तरी पण सगळ्यांची एवढी इच्छा होती की तुमचा सेंडअप करायचा, तरी पण कोणाला कळू नये, कोणाला अगदी म्हणजे असं सगळ्यांच्या नजरेत येऊन सगळ्यांनी प्रयत्न करून एक आपल्याच वरच्या फ्लॅटमध्ये सगळ्यांनी छान कार्यक्रम केला.
किती अगदी मन भरून आले की तुम्ही एवढ्याच कालावधीत तुम्ही किती त्यांच्या जवळ गेलात आणि त्यांना पण तुमच्याबद्दल खूप आपुलकी निर्माण झाली आहे. तुमच्याकडून खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तुमचं प्रेम भरभरून मिळालं. तुमचा नोकरीचा हा पूर्ण जसा 36 वर्षाचा कालावधी छान हसत खेळत मजेत गेला, आरोग्याचा गेला, तसाच पुढचाही काळ तुमचा खूप हसत खेळत मजेत आणि निरोगी जावो. तुमचे पुढील रिटायरमेंटच्या नंतरचा पण कालावधी सगळा सुखशांतीचा समाधानाचा जावो. तुम्हाला आता असं झालं की आता तर मी रिटायर झालो आहे आणि मला तर कुठेच फिरायला मिळत नाही आहे, पण असं नाही आहे. हे लॉकडाऊन आता संपेल, त्यानंतर आपण एवढे 2-3 ठिकाणची बुकिंग केलेले होते ते सगळे कॅन्सल करावे लागले. त्यामुळे तुम्हाला खूप हे झालं की अरे बा, हे आपलं सगळं कॅन्सल झालं, आपल्याला कुठे नाही फिरायला मिळालं. पण ठीक आहे, आता याच्यानंतर जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा फिरूया आपण, तेव्हा जाऊया बाहेर फिरायला वगैरे. पण आता मला तर असं वाटतं की आता तुम्हाला एवढं बाहेर फिरायची सवय, एवढं लोकांमध्ये राहायची सवय, बडबड करायची, बोलायची, आता तुमचा हा नंतरचा वेळ घरात कसा जाईल मलाच वाटते की तुम्हाला खूप म्हणजे बोर होईल का. पण लॉकडाऊन संपलं, आता सध्या तर लॉकडाऊनमुळे सगळे घरात आहेत, त्यामुळे सगळेच एकत्र आहोत आपण. घरात तर काही बोर होण्याचं कारण नाही आहे. जेव्हा मुलं हे ड्युटीवर जातील, शाळेत जातील, ड्युटीवर जातील, ऑफिसला जातील वगैरे, तेव्हा मात्र थोडंफार तुम्हाला हे होईल. पण मी आता एवढंच म्हणेल की तुम्हाला यापुढचं पण सगळं रिटायरमेंट नंतरचं पूर्ण लाईफ तुमचं एन्जॉयमध्ये जावं, सुखशांतीचं समाधानाचं जावं, आरोग्याचं जावं. हॅपी बर्थडे आणि हॅपी रिटायरमेंट.